कल्पना करा 1877 सालचा दिल्ली दरबार. व्हाईसरॉय लॉर्ड लिटन आहेत. देशभरातून आलेले राजे महाराजे, मोठे ब्रिटिश अधिकारी, सगळे एकदम उंची चकचकीत कपड्यांमध्ये, सगळीकडे एक वेगळाच थाट आहे. आणि ह्या गर्दीत एक व्यक्ती प्रवेश करते, साध्या जाड्याभड्या हाताने विणलेल्या खादीच्या कपड्यांमध्ये. कोण होती ही व्यक्ती आणि ब्रिटिश सत्तेच्या अशा सर्वोच्च प्रदर्शनात असं धाडस करण्यामागे त्यांचा विचार काय असेल? आज आपण ह्याच व्यक्तीची गोष्ट उलगडणार आहोत. त्यांचं नाव गणेश वासुदेव जोशी, पण महाराष्ट्र त्यांना ओळखतो ते सार्वजनिक काका या नावाने. आणि त्यातूनच आपण हे समजून घेणार आहोत की एका सामान्य कारकुनाचा लोकांचे काका होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता आणि स्वातंत्र्य लढ्याच्या पायाभरणीत त्यांचं नेमकं योगदान काय. आणि यातली एक सगळ्यात विलक्षण गोष्ट म्हणजे त्यांनी जे विचार मांडले ते त्यांच्या काळाच्या खूप पुढे होते. म्हणजे आज आपण मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर भारत याबद्दल बोलतो, त्याची मुहूर्तमेढ त्यांनी 19व्या शतकातच रोवली होती. आणि फक्त बोलून नाही तर प्रत्यक्ष कृतीतून. हेच तर जाणून घ्यायचंय. चला तर मग सुरुवात करूया त्या दिल्ली दरबारात खादी घालून जाणाऱ्या माणसाच्या सुरुवातीच्या आयुष्यापासून. आपल्या स्रोतांनुसार गणेश जोशी यांचा जन्म 1828 मध्ये साताऱ्यात झाला. पण त्यांचं कुटुंब मूळचं कोकणातलं, रत्नागिरी जिल्ह्यातल्या कसबा संगमेश्वरचं. हो, त्यांचे वडील नोकरीसाठी साताऱ्याला आले. गणेशरावांचं शिक्षणही 7वी पर्यंत साताऱ्यातच झालं. इथपर्यंत सगळं सामान्य वाटतंय. मग 1848 मध्ये ते पुण्यात आले आणि न्यायालयात कारकून म्हणून नोकरीला लागले. हो, आणि इथे त्यांच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळण मिळतं. साधारण 8 वर्ष त्यांनी कारकुनी केली, पण 1856 मध्ये काही अंतर्गत वाद झाले आणि त्यांनी थेट नोकरीचा राजीनामा दिला. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, त्या काळात एक सुरक्षित सरकारी नोकरी सोडणं हे किती मोठं पाऊल असेल, पण त्यांनी ते उचललं. आणि नोकरी सोडून ते शांत बसले नाहीत. त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला. तब्बल 9 वर्षांनी म्हणजे 1865 मध्ये त्यांनी वकिलीची पदवी मिळवली. एका कारकुनाने नोकरी सोडून वकील होणं ही त्या काळात नक्कीच एक मोठी गोष्ट होती. ही केवळ एक पदवी नव्हती, हे त्यांच्या पुढच्या सार्वजनिक कार्याचं एक शस्त्र होतं. त्यांनी कायद्याचा उपयोग फक्त पैसे कमवण्यासाठी नाही केला, तर लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी केला. आणि याची एक जबरदस्त झलक आपल्याला लगेचच पाहायला मिळते. तुम्ही वासुदेव बळवंत फडके यांच्या खटल्याबद्दल बोलत आहात, बरोबर? 1869ची घटना. फडक्यांवर राजद्रोहाचा आरोप होता आणि ब्रिटिश सरकारचा इतका दबाव होता की त्यांचं वकीलपत्र घ्यायला कोणीही पुढे येत नव्हतं. कुणीही नाही, कारण ते सरळ सरळ ब्रिटिश सत्तेला आव्हान देण्यासारखं होतं. अशावेळी गणेश वासुदेव जोशी पुढे आले. त्यांनी फडक्यांचं वकीलपत्र स्वीकारलं. ही फक्त एक कायदेशीर लढाई नव्हती, तर एका विचारांची लढाई होती. आणि त्यांच्या या निर्णयावर जेव्हा शंका घेतली गेली, तेव्हा त्यांचं जे उत्तर होतं ते आजच्या काळातही अंगावर काटा आणणारं आहे. काय म्हणाले होते ते? ते अगदी शांतपणे म्हणाले, फडक्याला जसा फासावर चढवतील तसा मलाही चढवतील, यापेक्षा जास्त काही करणार नाहीत ना. यात भीतीचा लवलेशी नाहीये. यात एक प्रकारची निर्भयता आहे, एक ठामपणा आहे की मी जे करतोय ते योग्य आहे आणि त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला मी तयार आहे. या एका वाक्याने त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली. अविश्वसनीय धाडस. म्हणजे इथे एक वकील फक्त आपला पक्षकार लढवत नव्हता, तर तो व्यवस्थेच्या विरोधात उभा राहत होता. या घटनेनंतर त्यांच्या सार्वजनिक कामाला नक्कीच अधिक गती मिळाली असेल. नक्कीच. ही घटना त्यांच्या आयुष्याला एक प्रकारे कलाटणी देणारी ठरली. यानंतरच त्यांनी आपलं कार्य अधिक संघटित करायला सुरुवात केली आणि त्यातूनच जन्म झाला एका ऐतिहासिक संस्थेचा. सार्वजनिक सभा. 2 एप्रिल 1870 रोजी पुण्यात या सभेची स्थापना झाली. या सभेचे अध्यक्ष होते औंध संस्थानाचे राजे श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी आणि पहिले सेक्रेटरी गवा जोशी. हो, वरवर पाहता या संस्थेचा उद्देश सनदशीर मार्गाने राजकीय आणि सामाजिक चळवळी चालवणे असा होता. पण खरं तर तिच्या स्थापनेमागे एक स्थानिक कारण होतं. पुण्यातल्या पर्वती संस्थानाच्या कारभारात खूप अनागोंदी माजली होती आणि ती सरकार दरबारी मांडणं ही एक तातडीची गरज होती. यावरून त्यांची कार्यपद्धती लक्षात येते. ते थेट मोठ्या घोषणा करत नव्हते, तर लोकांच्या स्थानिक प्रश्नांना हात घालून एक व्यापक चळवळ उभी करत होते. आणि हे काही सामान्य सभा नव्हती. यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, सदाशिव गोवंडे आणि पुढे जाऊन गोपाळकृष्ण गोखले यांच्यासारखे दिग्गज होते. पण या सगळ्यांमध्ये गवा जोशी यांनी स्वतःला या कामात इतकं झोकून दिलं होतं की एक समीकरणच तयार झालं. सार्वजनिक सभा म्हणजेच गवा जोशी.
अगदी. ते त्या सभेचा चेहरा बनले, तिचा आवाज बनले. ते लोकांचे प्रश्न घेऊन सरकार दरबारी जायचे, अर्जविनंत्या करायचे, त्याचा पाठपुरावा करायचे. लोकांच्या मनात एक विश्वास निर्माण झाला की आपले प्रश्न मांडणारं, आपल्यासाठी भांडणारं कुणीतरी आहे. आणि याच आपलेपणातून, याच विश्वासातून लोकांनी त्यांना एक नाव दिलं, सार्वजनिक काका. काका या शब्दातच किती आपलेपणा आहे नाही का? ते कोणी नेते किंवा पुढारी नव्हते, तर घरातल्या वडीलधाऱ्या माणसासारखे लोकांचे काका झाले. बरोबर. आणि हेच त्यांच्या कामाचं खरं यश होतं. त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला होता. त्यांच्या सार्वजनिक या नावातच लोकांचा विचार आहे. आणि हाच लोकांच्या आर्थिक उन्नतीचा विचार त्यांच्या पुढच्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या कामात दिसतो. हो, आणि ही माहिती यासाठी इतकी महत्वाची आहे कारण ती आपल्याला मोठ्या भव्य वाटणाऱ्या चळवळींच्या मुळाशी घेऊन जाते. त्या मुळाशी असलेल्या साध्या अगदी वैयक्तिक कृतींकडे. आपल्याला अनेकदा फक्त शेवटचा मोठा लढा आठवतो, पण त्याची सुरुवात, ती पहिली ठिणगी कोणी टाकली, हे पाहणं खूप रंजक आहे. बरोबर. आणि स्रोतांमधली पहिलीच माहिती ही ती ठिणगी आहे असं मला वाटतंय. यात स्पष्ट म्हटलंय की सार्वजनिक काकांनी भारतात स्वदेशी चळवळीचा प्रारंभ केला आणि त्यासाठी एक नेमकी तारीखही दिलीय, 12 जानेवारी 1872. 12 जानेवारी 1872 या दिवशी त्यांनी जाहीरपणे स्वदेशी वस्त्र वापरण्याची शपथ घेतली. ही फक्त एक वैयक्तिक शपथ नव्हती, तर एका मोठ्या आर्थिक आणि राजकीय विचाराची ती नांदी होती. आणि हे फक्त शपथ घेऊन थांबले नाहीत. त्यांनी खादीचा प्रचार सुरू केला. आणि मग ती 1877च्या दिल्ली दरबाराची घटना, जिथे ते मुद्दामहून खादीचा पोशाख घालून गेले. हा तर ब्रिटिश सत्तेला त्यांच्याच घरात जाऊन दिलेला एक मूक पण अत्यंत प्रभावी संदेश होता. बरोबर. तो एक प्रतिकात्मक विजय होता. पण काकांचं वैशिष्ट्य हे होतं की ते फक्त प्रतिकांवर अवलंबून राहिले नाहीत. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक ठोस, एक व्यावहारिक विचार होता. त्यांनी ओळखलं होतं की ब्रिटिशांशी लढायचं असेल तर केवळ राजकीय नाही, तर आर्थिक आघाडीवरही लढावं लागेल. भारताचा पैसा भारतातच राहिला पाहिजे, हा विचार त्यांनी मांडला. आणि त्यासाठी त्यांनी देशी व्यापार उत्तेजक मंडळाची स्थापना केली 1872 मध्येच. हो. आणि या मंडळाचं काम पहा, ते काही मोठ्या उद्योगांबद्दल बोलत नव्हते. त्यांनी लोकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू देशातच बनवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. शाई, साबण, मेणबत्त्या, छत्र्या अशा छोट्या छोट्या गोष्टी. यातून 2 गोष्टी साध्य होत होत्या. एक, लोकांना रोजगार मिळत होता आणि दुसरं, ब्रिटिशांच्या मालावरचं अवलंबित्व कमी होत होतं. त्यांच्याच प्रयत्नांमुळे पुढे आग्रा इथे एक कॉटन मिलसुद्धा सुरू झाली. हे आत्मनिर्भर भारताचं पहिलं पण अत्यंत महत्त्वाचं पाऊल होतं. म्हणजे ते फक्त ब्रिटिश माल वापरू नका असं सांगत नव्हते, तर आपला माल वापरा यासाठी एक पर्याय सुद्धा उभा करत होते. हा दृष्टिकोनच किती सकारात्मक आणि रचनात्मक आहे. नेमका हाच मुद्दा आहे. त्यांची चळवळ नकारात्मक नव्हती, ती विधायक होती. आणि हीच विधायक दृष्टी त्यांच्या इतर कामांमध्येही दिसते. जसं की दुष्काळ निवारणाचं काम. 1876-77च्या दुष्काळात त्यांनी प्रचंड काम केलं. त्यांनी शेतकऱ्यांसाठी दुष्काळ फंड उभा केला. पण त्याहूनही एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली, ती म्हणजे लोकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणं. त्यांनी त्या काळात फॅमिन कोडच्या म्हणजे दुष्काळ संहितेच्या तब्बल 6000 प्रती छापून वाटल्या. याचा उद्देश काय होता? तर लोकांना हे कळावं की दुष्काळात सरकारने आपल्याला काय मदत करणं कायद्याने बंधनकारक आहे. अरे वा, म्हणजे ते फक्त मदतीसाठी आवाहन करत नव्हते, तर सरकारला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देत होते. आणि तेही कायद्याच्या भाषेत. हा त्यांच्या वकिलीच्या ज्ञानाचा किती अचूक वापर आहे. अगदी. ते नेहमी म्हणायचे, कायद्याच्या चौकटीत राहूनच सरकारला जेरीस आणता येतं. त्यांचा मार्ग सनदेशीर होता, पण अत्यंत प्रभावी होता. अर्ज करणे, सभा घेणे, माहिती पुस्तिका वाटणे, या मार्गाने त्यांनी ब्रिटिश सरकारवर प्रचंड दबाव आणला. आणि हा दबाव फक्त स्थानिक प्रश्नांपुरता मर्यादित नव्हता. 1874 साली त्यांनी एक अर्ज केला होता, ज्यात त्यांनी थेट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हिंदी जनतेचे प्रतिनिधी असावेत अशी मागणी केली होती. 1 मिनिट, 1874 साली? ही तर काँग्रेसच्या स्थापनेच्याही आधीची गोष्ट आहे. 1885. त्या काळात अशी मागणी करण्याची कल्पनाच किती धाडसी असेल. प्रचंड धाडसी. यावरून त्यांची राजकीय दूरदृष्टी लक्षात येते. त्यांना कळून चुकलं होतं की जर आपले प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला सत्तास्थानांमध्ये प्रतिनिधित्व मिळायला हवं. इतकंच नाही, जेव्हा 1878 मध्ये लॉर्ड लिटनने व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आणला,
जो देशी भाषेतील वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणारा, त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेणारा कायदा होता. तेव्हा या कायद्याला विरोध करण्यासाठी जोशी फक्त पुण्यातल्या सभांमध्ये सहभागी झाले नाहीत, तर ते थेट कोलकाता येथे झालेल्या देशव्यापी सभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून गेले. यावरून त्यांची दृष्टी किती व्यापक होती हे समजतं. ते फक्त पुण्याचे किंवा महाराष्ट्राचे नेते नव्हते, तर ते एका राष्ट्रीय विचाराचे पाईक होते. हे सगळं ऐकल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की सार्वजनिक काकांचं आयुष्य हे पूर्णपणे सार्वजनिक कामासाठी वाहून घेतलेलं होतं. पण त्यांच्या सुधारणावादी विचारांचं प्रतिबिंब त्यांच्या घरात, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात दिसत होतं का? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर हो असं आहे. अनेकदा आपण पाहतो की मोठे समाजसुधारक जाहीरपणे पुरोगामी विचार मांडतात, पण त्यांच्या घरात मात्र वेगळं चित्र असतं. सार्वजनिक काका याला अपवाद होते. सुधारणेची सुरुवात स्वतःपासून आणि स्वतःच्या घरापासून झाली पाहिजे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आणि याच विचारातून त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई जोशी यांनी एक मोठं सामाजिक काम उभं केलं. ही माहिती खरंच खूप प्रेरणादायी आहे. हो, काकांच्याच प्रेरणेने सरस्वतीबाईंनी 1871 मध्ये पुण्यात स्त्री विचारवती नावाची एक संस्था स्थापन केली. त्या काळात एका महिलेने पुढाकार घेऊन संस्था स्थापन करणं हेच मुळात क्रांतिकारक होतं. आणि या संस्थेचा उद्देश तर त्याहूनही मोठा होता. जातीभेद दूर करणे. बरोबर. या संस्थेमार्फत त्या एक अभिनव कार्यक्रम आयोजित करायच्या, सार्वत्रिक हळदी कुंकू. आता हळदी कुंकू हा पारंपरिक कार्यक्रम, पण त्याला त्यांनी सार्वत्रिक हे विशेषण लावलं. या कार्यक्रमात ब्राह्मण, मराठा, माळी, कुंभार अशा सर्व जातींच्या स्त्रिया एकत्र यायच्या, एकत्र बसायच्या. 1971 साली हे घडत होतं. जिथे साधं एकमेकांना शिवण्यावरून वाद व्हायचे, तिथे सर्व जातीय स्त्री एका कार्यक्रमात एकत्र येत होत्या. ही कल्पनाच अविश्वसनीय वाटते. आणि म्हणूनच हे पाऊल अत्यंत क्रांतिकारक होतं. यावरून जोशी दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी दिसून येते. त्यांची सुधारणा केवळ भाषणांपुरती किंवा अर्जांपुरती मर्यादित नव्हती, तर ती त्यांच्या जगण्याचा भाग होती. त्यांनी जे विचार बाहेर मांडले तेच विचार ते घरात जगत होते. खरंच एकाच आयुष्यात किती आघाड्यांवर लढत होते ते. एक वकील, एक राजकीय संघटक, आर्थिक स्वावलंबनाचे पुरस्कर्ते आणि एक सामाजिक सुधारक. या सगळ्या धक्काधकीच्या जीवनाचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असणार. झाला. सार्वजनिक सभेसाठी आणि देशासाठी केलेल्या या अविरत कामामुळे, या धावपळीमुळे त्यांचं शरीर थकत गेलं. आणि 25 जुलै 1880 रोजी वयाच्या अवघ्या 52व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात त्यांचं निधन झालं. आयुष्य कमी मिळालं, पण त्यांनी उभं केलेलं कार्य हिमालय एवढं होतं. एक आयुष्य, पण त्यात त्यांनी संस्था उभ्या केल्या, विचार पेरले आणि पुढच्या पिढीसाठी एक मार्ग तयार करून ठेवला. वळीची भक्कम इमारत उभी राहिली. या सगळ्या माहितीतून सरस्वतीबाई जोशी यांच्या स्त्री विचारवती संस्थेबद्दल कळतं. 1871 साली एका महिलेने सर्व जातीय स्त्रियांसाठी संस्था स्थापन करणे, त्यांना एकत्र आणणे ही किती मोठी आणि धाडसी गोष्ट होती. यावरून एक विचार मनात येतो की 19व्या शतकातील समाज सुधारणेच्या इतिहासात पुरुष सुधारकांच्या कार्यामागे सावलीसारख्या उभ्या राहिलेल्या किंवा त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्वतंत्रपणे काम करणाऱ्या अशा कितीतरी स्त्रियांच्या कथा अजूनही प्रकाशात यायच्या बाकी असतील, नाही का?